So good morning students. Today we are going to learn new chapter that is limits. काय खूप थंडी आहे पुण्यात. ठीक है, पुणे की थंडी ने दस्तक दे चुकी है अभी. तरी पण तुम्ही येताय क्लासला, इट्स अ गुड थिंग. सो लिमिट स्टार्ट करूयात आपण. आणि लिमिट्स म्हणजे काय इज ॲक्च्युली की सपोज आपण इफ यू आर वॉकिंग टुवर्ड्स अ वॉल, एक वॉल आहे एंड पोझिशनला आणि तिथं आपण चाललो एका वॉलपाशी. सो यू आर वॉकिंग टुवर्ड्स अ वॉल पण ॲक्च्युली नॉट टचिंग अ वॉल. मग एका डिस्टन्सपर्यंत जाऊन आपल्याला कळतं की किती डिस्टन्स राहिला आहे. ते एस्टिमेशन किंवा ते जी काही डिस्टन्स राहिला आहे विदाऊट टच करता ते अंडरस्टँडिंग, त्याला लिमिट्स बोलतात. कळलं का? म्हणजे फॉर एक्झाम्पल एक कॅट आहे आणि त्याला आपण लेझर लाईटनी पळवतोय आणि ते कॅच करते पण ते ॲक्च्युली कॅच नाही करत आहे. त्याला लिमिट्स बोलतात की काय डिस्टन्स आपण ॲक्च्युली एस्टिमेट करतोय. ठीक आहे. फिगरिंग आउट द डिस्टन्स बिटवीन दॅट वॉल अँड दॅट पर्सन इज कॉल्ड लिमिट्स. सो दिस इज डेफिनेशन ऑफ लिमिट्स. की हे आपल्याला प्रॅक्टिकली कळलं पाहिजे की लिमिट्स म्हणजे ॲक्च्युली आपण काय कॅल्क्युलेट करणार आहे. आणि आता ह्याच्यात आपल्याला फर्स्ट हे माहिती पाहिजे की आपण डेफिनेशन ऑफ लिमिट्स, अल्जेब्रा ऑफ लिमिट्स, इव्हॅल्युएशन ऑफ लिमिट्स, डिरेक्ट मेथड, फॅक्टरायझेशन मेथड, रॅशनलायझेशन मेथड, लिमिट्स ऑफ एक्सपोनेन्शियल अँड लॉगरिथमिक फंक्शन्स, हे टाईप्स ऑफ लिमिट्स सगळं आपण बघणार आहे. फर्स्ट आपण डेफिनेशन ऑफ लिमिट्स बघूयात. ओके, ठीक आहे. थांब, डिरेक्टली आपण हे स्टार्ट करू विथ एक्झाम्पल. वन नोट. आहे बुक खाली. माय गॉड, असं स्टार्ट झालंय का ते? ठीक आहे. लिमिट्ससाठी फंक्शन्सचा यूज करून आपण त्याचे हे बघतोय काय आपण व्हॅल्यू बघतो की आपण कसे ती इन लिमिट्स आपण काय बघितलं की त्या वॉलच्या आणि त्या पर्सनच्या बिटवीन मधला डिस्टन्स आपण मोजणार आहे इनडिरेक्टली, लाईक त्याला लिमिट्स बोलतोय. पण ती ॲक्च्युअल व्हॅल्यू काय असणार आहे दॅट वी आर गोइंग टू फाइंड. मीन्स फॉर एक्झाम्पल आता आपण एक इक्वेशन घेऊयात, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स प्लस 2. मग आता मी एक्सची अशी कुठली व्हॅल्यू घेऊ दॅट विल कम, एक्स विल कम, सपोज एक्सची व्हॅल्यू आहे 2. सो एक्स विल कम क्लोजर टू 2, देन द लिमिट विल कम क्लोजर टू 4. म्हणजे आन्सर काय येणार आहे? 4 येणार आहे एक्सची व्हॅल्यू घातल्यावरती. सी इट हिअर. तुम्ही पण नोटबुकमध्ये आता हे नोट डाऊन करायचं आहे माझ्यासोबत. अथर्व कुठे काय माहिती. गॉड, पाहिजे का दोन्ही पण? म्हणजे बुक पण बघायची आहे का? ठीक आहे. सो लिमिट्स
आपण एकदा रीड करू की सी मिनिंग ऑफ एक्स टेंड्स टू ए. एक्सचा जो ॲरो आहे त्याला आपण ह्या फुल चॅप्टरमध्ये आपण असंच बघणार आहे की एक्सची व्हॅल्यूज कुणाच्या क्लोजर आहे. तर सपोज आता आपण बघितलं की एक्सची व्हॅल्यू 2 आहे. सो 2 इज क्लोजर. इफ एक्स कम्स क्लोजर टू 2 देन आवर लिमिट्स कम्स क्लोजर टू 4. मग तसं एक्स कम्स क्लोजर टू त्याला आपण म्हणतो की एक्स टेंड्स टू 2. मग तसं त्यांनी सांगितलं की आपण एक सिम्बॉलिक फॉर्ममध्ये त्याला कसं लिहितोय, एक्स ॲरो देऊन ए. ठीक आहे. सो सिम्पल एवढंच आहे की आपण कसं लिमिट्सला प्रेझेंट करतोय आणि त्याच्यातले एक्सची व्हॅल्यूज काय म्हणते आणि टेंड्स टू ए वगैरे म्हणजे काय, आणि जो काही तो ए असणार आहे तो नॉट इक्वल टू, ते दोन्ही एफ ऑफ एक्स अँड ए सेम नसणार आहे कधीच. हे बघ इथे. सो इथे आपला एक्झाम्पल. ओके. अँड डेफिनेशन ऑफ लिमिट्स. फंक्शन. आता जे काही आपले लिमिट्स आहेत, फंक्शन म्हणजे सगळे तुला एव्हरीवन नोज व्हॉट इज मिनिंग ऑफ फंक्शन. फंक्शन्स म्हणजे कुठलीही टाईप्स ऑफ इक्वेशन्स, व्हेरिएबल्स, 1 व्हेरिएबल 2 व्हेरिएबल, किंवा तो फंक्शन आपला डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरच्या फॉर्ममध्ये पण असू शकतो. सो त्यांनी इथे एक रॅशनल फंक्शन घेतला आहे. सो दॅट इज पी ऑफ एक्स अपॉन क्यू ऑफ एक्स, जिथे क्यू ऑफ एक्स जो डिनॉमिनेटर आहे तो नॉट इक्वल टू 0 पाहिजे. इज इक्वल टू 0 असेल तर त्याचा पी ऑफ ए इज इक्वल टू 0. म्हणजे हे केसेस दिलेत त्यांनी लिमिट्सचे. अँड हां, आपण डिरेक्टली आहे ना एक्झाम्पल बघू. सी, फाइंड द लेफ्ट हँड लिमिट अँड राईट हँड लिमिट. सो लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिटमध्ये त्यांनी एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 3x+1 आणि 7x² - 3 हे असे दोन फंक्शन्स दिलेत आपल्याला. ओके. आणि तिथे त्यांनी सांगितले की एक्सची व्हॅल्यू आहे दॅट इज लेस देन 1 अँड एक्स इज ग्रेटर देन इक्वल टू 1. सपोज त्यांनी एक्सची व्हॅल्यू 1 घेतली आहे. ओके. हे कंडिशन्स जस्ट दिलेत आपल्याला, पण आपण व्हॅल्यू सपोज 1 घेतली तरी पण त्यांची जी काही इक्वेशन्समध्ये सबस्टिट्यूट केल्यावरती जी व्हॅल्यू येईल ती सेम येणार आहे, वेदर यू सॉल्व इट बाय लेफ्ट हँड साईड अँड वेदर यू सॉल्व इट बाय राईट हँड साईड. आणि बघ त्यांनी सबस्टिट्यूट केलं. मग आता सपोज टू कम्प्यूट लिमिट ऑफ एक्स, हे बघ ह्यांनी इथं क्लिअरली दिले की एक्सची व्हॅल्यू आपण घेणार आहे +1. दिसतंय ना. सी हिअर, एक्स टेंड्स टू 1 प्लस. So if we take x की value 1, then we are going to get a function limit x tends to 1, 7 into 1 minus 3 is equal to 7 minus 3 is 4. Clear? आता तेच आपण जर का ह्या इक्वेशन मध्ये घातला 3x+1 मध्ये, सो 3 into 1 plus 1 is equal to 4. हे बघितलं. ओके. सो डन. आता मग ह्याच्यात काही डाऊट आहे की आपण ॲक्च्युली काय केलं आणि काय नाही. लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड लिमिट. सी, नॉर्मली मी तुम्हाला एक क्वेश्चन देऊ का. सी, आता मी सांगते तुम्हाला, इफ एफ ऑफ एक्स काय होतं मनीष. if f of x is equal to f of x is equal to x minus 4. f of x is equal to x minus 4 ही एक तुमची फंक्शन आहे, त्याच्यात तुम्ही लिमिट्स फाइंड आउट करा फास्ट. खूप सिंपल आहे, आधीचं केलं तर तसंच. आणि x ची व्हॅल्यू इज कमिंग क्लोजर टू, सपोज इट इज
4 नाही 8. काय करणार मेन हां आणि मग लिमिटच्या फॉर्ममध्ये लिहिणार आणि मग इज इक्वल टू 4. सो म्हणजे आपण ॲक्च्युली हे असं लिहितोय ना, लिमिट x टेंड्स टू 8. सो अँड देन x minus 4 इज इक्वल टू विल बी 4. म्हणजे ही लिहिण्याची आपण काय केलं असतं की डिरेक्टली आपण लिहिलं असतं की एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 4 म्हणजे 8 minus 4 इज इक्वल टू 4. म्हणजे हे आपण आता असं नाही लिहायचं आहे बट इन दिस वे आणि ह्या फॉर्ममध्ये आपल्याला लिहायचं आहे आता. दॅट इज युअर लिमिट्स. ओके, आता आपण सॉल्व्ड एक्झाम्पलचा फर्स्ट क्वेश्चन. वेट बिफोर सॉल्व्ड एक्झाम्पल आपण हे बघू अल्जेब्रा ऑफ अ लिमिट्स. अल्जेब्रा ऑफ अ लिमिट्स वरती आपलं पूर्ण एक्सरसाइज 1 फर्स्ट एक्सरसाइज पूर्ण ह्याच्यावरतीच आहे. सो सगळ्यांनी ऑनलाईन स्टुडंट्स हो फंक्शन्समध्ये मे बी इझी आहेत, खूप इझी आहेत. फक्त आता आपल्याला लिमिट्स त्याला लावलेत. इफ ॲडिशन ऑफ 2 लिमिट्स असतील तर लिमिट्स आणि ब्रॅकेट एफ ऑफ एक्स प्लस मायनस जी ऑफ एक्स असेल तर व्हॉट वी आर गोइंग टू डू, वी आर गोइंग टू सेपरेटली ॲड देम. ठीक आहे. लिमिट एफ ऑफ एक्स प्लस मायनस जी ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स प्लस मायनस जी ऑफ एक्स. ठीक आहे, फर्स्ट क्लिअर. सेकंड, इफ 2 लिमिट्सचं मल्टिप्लिकेशन असेल तर आपण म्हणजे लिमिट्स नाही आहे त्यांना, फक्त 2 नंबर्स आहेत 2 into 3, मग त्यांना सेपरेटली आपण लिमिट्स घेणार आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन करणार. आणि जर काही कॉन्स्टंट टर्म असेल त्याच्यात आणि एक फंक्शन असेल तेव्हा आपण कॉन्स्टंट टर्म बाहेर काढणार आणि त्या फंक्शनला लिमिट लावणार आणि जे काही लिमिट येईल ते लिमिट सॉल्व्ह करून कॉन्स्टंटची मल्टिप्लाय करणार. ओके. आणि रॅशनल फंक्शन जर का असेल लिमिटचा एफ ऑफ एक्स अपॉन जी ऑफ एक्सचा लिमिट देन सेपरेटली लिमिट्स देणार. ठीक आहे, आपण एक्झाम्पलमध्ये बघू की हाऊ डिड दे डू दिस. सो इथे बघ सॉल्व्ड एक्झाम्पल फर्स्ट वन काय केलं त्यांनी, लिमिट r टेंड्स टू 1 देन 4/3 pi r स्क्वेअर. कॉन्स्टंट बाहेर काढला 4/3 पाय अँड r स्क्वेअर. मग r ची व्हॅल्यू 1 सो 4/3 अपॉन इंटू पाय इंटू 1 इज इक्वल टू 4/3 अपॉन पाय. इझी नाही 22/7. ठीक आहे. सो ते नाही पुट केलं तरी चालतं बिकॉज ते त्यांनी नाही मागितलं आहे. नाव हिअर इथे मला सांगा कुठलं प्रॉपर्टी यूज होणार आहे. डोंट सी आन्सर. इफ लिमिट ऑफ 2 फंक्शन्स दिले आहेत, हा आपण डिरेक्टली इथं स्क्वेअर जरी असलं तरी पण मिडलमध्ये काय करतायत ते, म्हणजे 2 टर्म्स. आता सी एक मिनिट बुक दे इकडे. हां तीच प्रॉपर्टी विचारते मी की अल्जेब्रा ऑफ लिमिट्स कुठलं यूज होणार. येस. सो सेकंड नंबरची प्रॉपर्टी यूज होणार आहे. सॉल्व करणार होते मी आता. ठीक आहे, इथे क्वेश्चन दे मी इथं सॉल्व करते. पीपल मे नॉट अंडरस्टँड की फास्ट दे ना बुक. सो सेकंड मध्ये आपण सॉल्व्ड एक्झाम्पल सेकंड वन मध्ये काय दिले त्यांनी, लिमिट y टेंड्स टू 2 then y square minus 3 my god
y square minus 3 into Atharva, are you there? No. y plus 2. त्याचा आन्सर सॉल्व करून मला आन्सर्स पाठवशील लगेच. 4. ठीक आहे. इथे आपण काय करणार आहे, कुठली अल्जेब्रा ऑफ लिमिट्स यूज करणार आहे जे आत्ता आपण बघितलं. इफ लिमिट्समध्ये दोन कॉन्स्टंट दोन टर्म्सची जर का मल्टिप्लिकेशन होत असेल तर आपण सेपरेट त्यांना लिमिट्स देणार आहे. ओके. सो इफ वी गिव्ह देम सेपरेटली लिमिट्स तर काय होणार इज सिम्पल. लिमिट्स y upon 2. ओके. लिमिट्स y tends to 2, then y square minus 3, and again limit. I cannot write with this pen, so understand my y tends to 2. एकच लिमिट दोन्ही केले तर चालणार नाही ना. सी त्याच्याने काय डिफरन्स काय होईल. ते प्रॉपर्टीची यूज करायचे आहेत आपल्याला. मॅथ्स इज मॅथ्स, नो क्वेश्चन की वाय असं असतं. आपण ते नाही लावलं. येस. आन्सर तू वाय सबस्टिट्यूट करणार आहे, पण एक्झामिनरला हे कळतं ना की तू प्रॉपर्टी यूज करून केलेस, म्हणजे सेपरेट देऊन, म्हणजे ती प्रोसेस आहे. असं जेवायचं. येस. सो y प्लस 2. काय नाही, पण जिथे इझी आहे तिथे आपण कन्फ्यूज नाही व्हायचं. ओके. आता इथे कन्फ्युजनसाठी काहीच नाही राहिले. राईट. डिरेक्टली सेपरेट करायचं आणि फक्त सबस्टिट्यूट. नो पॅचअप, ओनली अवे अपार्ट. सो लिमिटची व्हॅल्यू y स्क्वेअरची व्हॅल्यू आपण 2 घेऊयात. 2 स्क्वेअर मायनस 3 and here 2 plus 2 and here मग काय ना 2 2 is 4, 4 minus 3 4 minus 3 1 आणि 2 plus 2 4, so into 4. answer is 4. so easy होतं ना की फक्त आपल्याला व्हॅल्यू सबस्टिट्यूट कसे करायचे. सिम्पल. So let's go to लगेच. सेकंड आपलं थर्ड नाही घेते. थर्ड इज ऑल्सो इज सी. हे बघ. इफ डिस्कस द लिमिट्स ऑफ द फॉलोइंग फंक्शन ॲज x टेंड्स टू 3. जर का x टेंड्स टू 3 असेल वेर इथं त्यांनी प्रॉपरली दिलं की x इज ग्रेटर देन 2 and less than 3. हे जर का व्हॅल्यूज एक्सचे असेल तर ह्या इक्वेशनची काय आन्सर असणार आहे. आणि इफ एक्स इज ग्रेटर दॅन 3 अँड लेस दॅन इक्वल टू 4. 2 आणि 3 म्हणजे 2 पॉईंट असं. बोथ केसेस एक्स टेक्स ओनली पॉझिटिव्ह व्हॅल्यूज. आणि मग त्यांनी काय केलं आता. कुठे थर्ड. का. ओके. मला वाटलं तोच थर्ड आहे. सो इथे बघ काय केलं त्यांनी की लिमिट ऑफ एक्स. फर्स्ट आता आपण थर्ड वन बघतोय. सॉल्ड एक्झाम्पल थर्ड. फोर्थ वन आपण नंतर बघू. इथे लिमिट एक्स टेंड्स टू 3 वेर रूट ऑफ 6 प्लस एक्स मायनस अंडर रूट 7 मायनस एक्स अपॉन एक्स आहे. आता इथे त्यांनी डिव्हिजन ऑफ लिमिट्स दिले. फर्स्ट थिंग. ठीक आहे. डिव्हिजन म्हणजे आपण ही प्रॉपर्टी डिव्हिजन दिलं असेल तर दोघांना पहिले सेपरेट लिमिट्स देणार. सो पहिले लिमिट्स देऊ. आणि जर का प्लस और मायनस असेल आणि वरती न्यूमरेटरला दोन फंक्शन्सचं सबट्रॅक्शन दिलं आहे. सो इफ या सबट्रॅक्शनला पण सेपरेट आपण आता लिमिट देणार. इथं लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स मायनस लिमिट ऑफ एफ ऑफ जी एक्स. सो हिअर वी सेपरेटेड बोथ द लिमिट्स. ठीक आहे. मग सॉल्व करायचं आहे का हा क्वेश्चन. काय नाही आहे. लिमिट सेपरेट केल्यानंतर न एक्स टेंड्स टू 3 आहे. सो एक्सची व्हॅल्यू आपण 3 पुट केली. सो 6 प्लस 3 इज इक्वल टू 9. 7 मायनस 3 इज इक्वल टू 4. मग आलं रूट 9 मायनस रूट 4 अपॉन 3.
सो 3 मायनस 2/3 इज इक्वल टू 1/3. सॉल्व करा नोटबुकमध्ये. मी ओरली घेते पण तुम्हाला येते नाही येते. ओके, अथर्व सॉल्व करायचे. तुम्ही आहे ना ह्या चॅप्टरची इच अँड एव्हरी क्वेश्चन्सची प्रॅक्टिस ठेवा. तसं तर काही येणार नाही आहे लिमिट्समध्ये. विदाउट दॅट पुढं तर खूप आहे एक्सरसाइजमध्ये. ओके, फोर्थ इक्वेशनमध्ये पण सेम आहे. थांब, इथे एक थिअरम आहे आपल्याला. इफ हा थिअरम माहिती आहे. सी इफ लिमिट ऑफ x रेस टू n मायनस a रेस टू n अपॉन x मायनस a, जर का x मायनस a आणि x मायनस a हे जे काही व्हेरिएबल आहे आपला आणि त्याच्यासोबत जो काही कॉन्स्टंट नंबर आहे तो जर का डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरमध्ये सेम असेल विथ द सेम पॉवर. ओके, n सेम दिसतोय आणि x मायनस ए आणि x मायनस ए सेम दिसतोय. जर का ही लिमिट अशा काइंड ऑफ लिमिट्स असेल तर आपण डिरेक्टली काय लिहिणार आहे की n पॉवर खाली येणार आणि a रेस टू n मायनस 1 हा आपला फॉर्म्युला आहे. सो माझ्यासोबत एकदा रिपीट. लिमिट ऑफ x टेंड्स टू a when x रेस टू n मायनस a रेस टू n अपॉन x मायनस a इज इक्वल टू n इंटू a n मायनस 1 n इंटू a n मायनस 1 ही लिमिट आहे. हे जेईला पण होता काय हा फॉर्म्युला, n इंटू ए रेस टू n मायनस 1 वगैरे. कॉमर्स के बच्चे. हे बघ, फर्स्ट क्वेश्चन तोच दिलाय. किती इझी आहे. काय फॉर्म्युला यूज करणार आता x. हां, अजून इथे बघ ह्या फॉर्म्युलामध्ये x टेंड्स टू a पाहिजे. a मीन्स वॉट एव्हर इज युअर कॉन्स्टंट टर्म तोच x टेंड्स टू a ची व्हॅल्यूला पाहिजे. मगच तुम्ही हा फॉर्म्युला अप्लाय करू शकता. उगीचच बघायचं पटपट आणि सबस्टिट्यूट करून फॉर्म्युला इम्प्लिमेंट करू नका. हो, कॉमर्स पण इझी नाही आहे ते बोलायला आहे. आर्ट्स पण तसं, आर्ट्सच्या स्टुडंट्सला डिफिकल्टच आहे. ओके, who is calling you? Yes. ब्लश का करतोय? कोणच फोन येतोय? यू विल शो मी. अथर्व, समजली इथपर्यंत काय डाऊट? आपण आता एक्सरसाइज, तुला विचारतो का डाऊट? हा, अथर्व, तुझ्यावरती शक घेतला जात आहे आपल्या स्टुडंट्सचे जे ऑफलाईन आहेत तिथं. ते म्हणतात की तू खरं आहेस का नाही आम्हाला माहितीच नाही. एकदा क्लासमध्ये येऊन दाखव त्यांना की तू काय आहेस. ठीक आहे ना? कुठे राहतोस तू? नाही, पुण्यामध्ये नाही राहत. कुठे राहतोस? आवर स्टुडंट्स वॉन्ट टू नो. मेकर, बुलढाणा. ओके, कर नीट घरी बसून लेक्चर्स कर. काही नसेल कळलं तरी विचारत जा. फ्रेंड्स पण आहेत तुझे ऑफलाईनवाले, त्यांना कॉन्टॅक्ट कर. खूप हेल्पफुल आहेत ते. ओके, सो फर्स्ट एक्झाम्पलमध्ये आपल्याला त्यांनी दिलं की लिमिट ऑफ x टेंड्स टू 4 आणि x रेस टू n मायनस x 4 रेस टू n x मायनस 4. ठीक आहे, आता हा कॉन्स्टंट टर्म दिलाय तर त्याच्यात आपण फॉर्म्युला काय येणार?
an minus -1 n इंटू n into a raised to n minus 1. ओके, पण ह्याच्यात तू काय सबस्टिट्यूट करणार आहेस? सर्व सांगणार हां 4 येईल इंटू n वरती n minus 1 4 raised to n minus 1 4 into n n n into 4 raised to n minus 1. सो आता काय 4 raised to n minus 1 48 is equal to आणि दिलाय हा 48 is equal to कॉन्स्टंट आहे तो एंटायर टर्म. बरोबर. सो 4 into n raised to n minus 1 3 into x 3 into 16 कसं काय आलं? त्यांनी काय केलंय? 450 किलोमीटर. बापरे, इथले स्टुडंट्स तुझी इन्फॉर्मेशन काढतायत अथर्व, की लाईक तू 450 किलोमीटर लांब राहतोय, मी शिकवते इथं अँड दे आर सर्चिंग की लाईक बुलढाणा कुठं आहे मॅपवरती. किती इंटरेस्ट आहे त्यांना तुझ्यासोबत. सो ठीक आहे. सी लिमिट x टेंड्स टू 4 x raised to n minus 4 raised to n upon x minus 4 इज इक्वल टू 48 दिलाय त्यांनी ॲक्च्युली. सो आपल्याला जे काही फॉर्म्युलामध्ये थेरम इम्प्लिमेंट केल्यानंतर आपल्याला काय भेटलं n इंटू 4 raised to n minus 1 इज इक्वल टू 48. ठीक आहे, इथपर्यंत कन्सेप्ट क्लिअर आहे. हो, म्हणजे n ची व्हॅल्यू आपण 4 घेणार आणि x ची व्हॅल्यू होतं. केअरफुल राहायचं बघ, फॉर्म्युला माहिती असणं पण 2 4 raised to n minus 1. सो 48 चे फॅक्टर्स टाइप्स त्यांनी काढले. 16 इंटू 3 काय आहे? तेच फॅक्टर म्हणजे सिम्प्लिफाय केलंय की 48ला त्यांनी 3 इंटू 16च्या फॉर्ममध्ये लिहिलं. का लिहिलं त्याच्या फॉर्ममध्ये? कारण की आपल्याला असा नंबर काढायचा होता. ते असं पण लिहू शकत होते ना की 7 8 48 6 8 48 लिहू शकत होते ना. मग का नाही लिहिलं त्यांनी? नाही घेता येत, कारण की सी आय एम टेलिंग यू का, बिकॉज सी 3 इंटू 16 आहे इथं, राईट. 3 इंटू 16च का घेतला? बिकॉज 16चा स्क्वेअर 16चं रूट जर का घेतला तर तो 4 असणार आहे आणि 4चा स्क्वेअर घेतला तर तो 2 असणार आहे, राईट. क्यूब नाही घेऊ शकत. घेऊ शकतो, मग 2चा क्यूब जर का घेतला तर बाहेर 6 राहणार ना. मग 6 इंटू 2 रेस टू कर, ते सॉल्व कर. आपण इथे हे सॉल्व करू आणि तू ते सॉल्व कर. 3 इंटू 4 रेस टू 2 आल्यानंतर आपल्याला हे इक्वेट करता येईल. सो ते केलं त्यांनी. सो इथं 2च्या ऐवजी त्यांनी 3 - 1 घेतलं. तसं आपल्याला तेव्हा काय घ्यावं लागणार? क्यूब असेल तर 4 - 1 इंटू, बघ दोन्ही नंबर्स मॅच व्हायला पाहिजे. n सी आपण एक्झाम्पल घेऊ. n पण 3 आणि पॉवर पण 3 यायला पाहिजे. सी इथं त्यांनी काय केलंय? सी काय क्वेश्चन? सॉल्व एक्झाम्पल मधला फर्स्ट ना. सॉल्व एक्झाम्पल मधला फर्स्ट मध्ये मी डिरेक्टली सॉल्व करते. n इंटू 4 रेस टू n -1 इज इक्वल टू 48. इथपर्यंत काहीच नाही केलं आपण, फक्त फॉर्म्युलामध्ये इम्प्लिमेंट केलं आणि इज इक्वल टू 48 लिहिला. नाव सी आता इथे आपल्याला सांगितलंय की हे ॲज इट इज ठेवू आपण लेफ्ट हँड साईड. ओके, 4 इंटू n -1 इज इक्वल टू 48ला आपण हे सगळं का करतोय? कारण की आपल्याला n ची व्हॅल्यू नाही माहिती आहे. मग n ची व्हॅल्यू आपल्याला कसं भेटणार आहे? ह्या साईडला त्यांनी इथे इन्फॉर्मेशन दिली ना 48 काहीतरी, मग त्याचं काहीतरी यूज करायचं आहे आपल्याला. सो इथे सपोज 3 इंटू 16 घेतला, बिकॉज 16 इंटू 3 इज वॉट?
48 अगेन, म्हणून ते आपण सिम्प्लिफाय करून लिहिलंय फक्त की 48ला आपण 3 × 16 लिहू शकतो. आफ्टर दिस जर का मी इथे n × 4n - 1 इज इक्वल टू 3 अँड इंटू 16 जो टर्म आहे त्याला आपण 4चा स्क्वेअर घेऊ. 4चा स्क्वेअर काय आहे? 4 4 जा हां, सो आपण 4 स्क्वेअर घेतले. माय स्टुडंट, ऑफलाईन स्टुडंट, सी अथर्व इज स्माइलिंग ॲट यू. मी नाही बघितलं ते त्याचे मेसेजेस. ठीक आहे. सो n × 4n - 1 आवाज येतो. सो 3 × 4 स्क्वेअर. आता कळालं, तो 4 यायला पाहिजे आतला, तिकडचा 4 तिकडचा 4 सो इक्वल यायला पाहिजे म्हणून 4 पण इक्वल यायला पाहिजे अँड n - 1. हे बघ आता सपोज आता तू इथे इज इक्वल टू 3 × 4 आता इथे आपल्याला 2च पाहिजे. ओके, सो इफ आय राईट हिअर 3 - 1 मग काय होतंय? 3 - 1 इज 2. मग 2च आलं. मग पण आपल्या ह्या फॉर्म्युल्याला हे जे काही आपण केलं ते सॅटिस्फाय होते ना. n × 4n - 1 n 3 आला. दो आपला पॉवर, कारण की आपल्याला तिथे 2 आणायचे ना, वरती 2 आणायचे. इथे हे बघ, इथे 2 आणायचे. पण आपल्याला आहे ना, येस तेच मी सांगते तुला की हे बघ आपला फॉर्म्युला काय आहे ना. आता बघ लगेच मी तुला सांगते. n = 3 आहे. आता कस काय? a इंटू कारण की सारा फॉर्म्युला त्याच्याशी मॅच करतोय. n × a⁻n गॉड n - 1 आहे राईट. मग आता हा n आणि हा n इथे काय डिनोट करतोय आपल्या ह्या सम मध्ये? कलर दिसतोय ना? वेट आय चेंज द कलर. सी, हा n आहे आपला इथे 3 आहे. इथं पण 3 आहे आणि इथं पण 3 आहे. आणि हे जे कॉन्स्टंट टर्म आहे हा 4 आहे. सो आपल्याला इथे डोकं लावायचं आहे की आपण n कसं फाइंड आउट करू शकतो. दुसरा काय ऑप्शन होता आपल्याला n फाइंड आउट करायला? सी, तू म्हटलास आपल्याला 2 × क्यूब घेऊयात आपण 8चा. कारण की वी सेड दॅट की आपण 3 × 16 करण्यापेक्षा 48ला 6 × 8 करतोय. 6 8 जा 48. मग 8ला जर का मी क्यूब घेतला 2चा क्यूब आणि इकडे काय राहिलं 6. ठीक आहे. हे बघ हां, चल ते पण बघू. येस, ठीक आहे. सी हिअर आता काय घ्यायचं आपल्याला? n × 4n - 1 इज इक्वल टू 48. दिसतो ना पेनचा कलर? का चेंज करू? ठीक आहे. सो 48 आपण काय घेणार आहे? 6 × 8. 6 8 जा 48. आता आपल्याला इथं हे काय रफ आहे काय? वी आर ट्राईंग की आपण वेगळ्या वेमध्ये करून बघतोय काय होणार आहे. घेतलं तर काय होईल? ओके मनीष, यू कॅन टीच हिअर. कम अँड टीच हिअर. ओके, ही इज रेडी टू टीच. सिट. 6 ॲज इट इज. 8ला आपण घेतलंय 2चा क्यूब. आता इज इक्वल टू 6 × 2. सपोज इथं मी घेतला 4 - 1. इथे हे करायला समजलं मी काय केलं? 4 - 1 का घेतलं? बिकॉज मला वरती पॉवर 3 पाहिजे. ओके,
मग आता ह्याच्यानंतर ना आपलं एक पण कॉन्स्टंट व्हेरिएबल काहीच मॅच नाही होते. आता इथे आपल्याला काय पाहिजे, n इंटू 4⁻n-1. आता हा n इथं आहे, n आपण 4 घेतला सपोज, ओके, पण हिथला n 6 आहे, राईट. मग हा 6 आणि तो 4 डिफरंट आहे, प्लस इथे आपला कॉन्स्टंट टर्म 4 आहे आणि इथे कॉन्स्टंट टर्म 2 आहे. सो वी आर नॉट गेटिंग व्हॉट वी वॉन्ट. ठीक आहे. सो आता तुमचं काम काय आहे, सॉल्व्ड एक्झाम्पल्स बघा. हे बघ, आपल्याला सॉल्व्ड एक्झाम्पल्स का दिलेत त्यांनी, की जेव्हा तुम्ही एक्सरसाइज बघता ना तेव्हा तुम्हाला रेफरन्स घ्यायला की लाईक अशा टाईपचा क्वेश्चन मी कुठं सॉल्व्ह केला होता, ते सॉल्व्ड एक्झाम्पलमध्ये असतं. सो तुम्ही एकदा सॉल्व्ड एक्झाम्पल केल्यावरती तुम्हाला कळणार आहे की लगेच की हो इथं हे कसं क्लिक होणार आहे. इफ यू आर गोइंग टू स्टार्ट डिरेक्टली एक्सरसाइज यू विल बी कॉट समवेअर, स्टक समवेअर, अँड मग तुम्ही सोडून देणार की लाईक माझ्या नाही डोक्यात जात लिमिट्स सारखे चॅप्टर्सला. सो इथे तुम्ही पहिले तर फक्त सॉल्व्ड एक्झाम्पल्स करा. ऑलमोस्ट तर आपण केलेत, एकच राहिला असेल. हां, एकच राहिलंय. नाही, डिफरंट मेथड नाहीच आहे आता इथे. ठीक आहे, तरी आपण एकदा ओव्हर व्ह्यू घेऊयात. ओके, काय करतो. See, he's coming into the cameras and disturbing my online students. So see, हा example आहे. Evaluate limit of x. So let's see काय ह्याच्यात ॲक्च्युली. ही तर त्यांनी भरपूर गोष्टी केलेत तसे. 26 प्लस एक्सला सबस्टिट्यूट नाही, तसं पण डायरेक्ट सॉल्व्ह करू शकतो, पण ह्यांनी सिम्प्लिफाय केलेत गोष्टी. का केलेत, दॅट इज मोर इझी. हे बघू आपण काय केलंय. लिमिट ऑफ एक्स टेन्स टू 1 2x - 2 अपॉन √3 2x + x - 3. हा त्यांचा क्वेश्चन आहे. तर रूटमध्ये काय काय दिले, क्यूब रूट ऑफ 26 + x एवढंच रूटमध्ये आहे, नॉट -3. मग आता त्यांनी पूर्ण व्हॅल्यू ऑफ 26 + x = t³ घेतली आहे. ठीक आहे, त्यांनी काय दिलं आपण ते बघूयात पहिले. t³ घेतली, देन दॅट इज x = t³ - 26. x टेन्स टू 1 and t टेन्स टू 3. अज्युम लिमिट तसं पण करू शकतो, पण तेच ना. हे बघ, ह्यांनी काय दिलंय मी तुला सांगते. आता ह्यांनी काय सांगितलं, x टेन्स टू 1 and t टेन्स टू 3 अँड दे सेड दॅट x = हे बघ 26 + x आहे. त्यांनी x तिकडे घेतला आणि t³ इकडे घेतला. x ॲज इट इज ठेवला, 26 इकडे घेतला, -26 भेटला. देन व्हॉट वी आर गेटिंग, t³ - 26. सो आणि ह्यांनी इथं व्हॅल्यूज पण अज्युम केलेत की x टेन्स टू 1 हा क्वेश्चनमध्येच दिला आणि t टेन्स टू 3. सो लेट्स सी लिमिटमध्ये घालून की 2x - 3. आता x ची व्हॅल्यू काय आहे, x = t - 26. x हां, लिमिट्स थेरम बघू ना, इम्प्लिमेंट होत असेल तर करायचं. हो, t - 3. हो, लास्ट हे बघ, वन्स मॅथमॅटिक्समध्ये काय आहे की आपल्या 10 गोष्टी माहिती असतात. 10 गोष्टींनी तुम्ही कसं सोल्युशनपर्यंत आणता, दॅट इज युअर चॉईस. ठीक आहे, पण जर का ह्या चॅप्टरमध्ये आपण बघतो ना, ह्या चॅप्टरमध्ये आतापर्यंत तरी आपण काय काय बघितलं की
थेरम बघितला एक आणि प्रॉपर्टीज बघितला. मग आता ते यूज करून आपण सिम्प्लिफाय करू शकतो ना, राईट. सो तसं आहे, सिम्प्लिफाय करण्यासाठी ते यूज करणंच आहे. सो ओनली दे हॅव गिवन अस दॅट फॉर्म्युलाज थेरम्स. सो आपण एकदा बघू ह्यांनी काय केलं की टी क्यूब मायनस एक्सची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. ओके, एक्सची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर न टी क्यूब मायनस 26, हा 2 कॉन्स्टंट नाही, एक्सची व्हॅल्यू फक्त सबस्टिट्यूट केली, बाहेर वगैरे काहीच नाही काढले. बाहेर नंतर न काढायचं. ठीक आहे, हे बघ इथं आहे ना -2 ठीक आहे. मग इथं खाली त्यांनी काय केलं आहे, टीची व्हॅल्यू टी क्यूब मायनस 3 क्यूब. आता हा 2 सपोज त्यांनी बाहेर काढला आहे. हां थांब ते सिम्प्लिफाय करू आपण 1 मिनिट नोट्समध्ये. सो इथे त्यांनी काय दिलं एक्झाम्पल की लिमिट्स सॉल्ड. एक्झाम्पल सेकंड चाललाय. ओके, लिमिट आपण डायरेक्ट व्हॅल्यू पुट करून काढायचं नको. बघ व्हॅल्यू पुट केली तर काय त्या टायमाला आपल्याला सुचलं नाही. हां ठीक आहे, पण हे बघ ना त्यांनी आहे ना सिम्प्लिफाय केले म्हणून आपण करायचंय. अवघड जर का जायचे तर आपल्याला लेंदी प्रोसेस आहे ती. बघ आता किती सबस्टिट्यूशन आहे. 2 × 1 - 2 अपॉन 26 + 1 - 3 त्याचा क्यूब रूट काय असणार आहे 26. 27चा क्यूब रूट 3 3 = 9 9 3 = 27. सो 3 - 3 0च येणार आहे डिनॉमिनेटर. यांचा आन्सर बघू 0 येत आहे का, नाही येत. बघ आन्सर चुकतंय पूर्णपणे. बरं ठीक आहे, तरी लिमिट्स वरती लावलेस तू. बघ खूप लिमिट्स लावावं लागणार. काय आपल्याला सी क्वेश्चन बघ एकदा इथे बघ. आपलं थेरम काय, थेरम नाही करायचंय तुला यूज. ओके, सो ते प्रॅक्टिसनी होणार आहे. पण तरी जर का आपण लिमिट्स लावायचा प्रयत्न केला इथं, सो लिमिट्स पहिले तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर लिमिट्स लावले फर्स्ट थिंग. सेकंड आपण हे जे दोन्ही सबट्रॅक्शन केलंय त्याला लिमिट्स लावणार. लिमिट्स 2(x) मायनस लिमिट्स 2. मग परत इथे -3 इथेच बघ ना लिमिट ऑफ क्यूब रूट ऑफ 26 + x - 3 असेल. कॉन्स्टंटचं लिमिट मे बी 0 होतो का काय. लिमिट ऑफ a टेंड्स टू a असेल तर 1 होतो. वेट, वी विल चेक इट हिअर. f of x is equal to 1 and g of x is equal to m. ठीक आहे, इथं नाही दिलं त्यांनी. हां मी काय सांगत होते की जर का सेपरेट लिमिट्स केले 26 + x, इथं आपल्या एक्सची व्हॅल्यू 1 आहे. सो 1 26 + 1 27 क्यूब रूट ऑफ 27 विल बी 3. 3 - 3 0. बरोबर ना. आणि डिनॉमिनेटरला 0 नाही. त्यांनी सांगितले ना बघ प्रॉपर्टीमध्ये पण की डिनॉमिनेटर शुड नॉट बी इक्वल टू 0. ठीक आहे, लेट्स सी. आता आहे ना एक्सरसाइज सॉल्व्ह करताना आपल्याला अजून एक्झाम्पल्स असे भेटतील जिथे आपल्याला कळेल की विदाउट फॉर्म्युला सॉल्व्ह करून काय होणार आहे आणि विथ फॉर्म्युला सॉल्व्ह करून काय होणार आहे. सो लेट्स सी ना. आता हा एक्झाम्पलमध्ये आपल्याला थोडी डिफिकल्टी वाटली आणि 1-2दा प्रॅक्टिस करून पण होणार आहे हे. ठीक आहे, सो वेट, लेट्स कंटिन्यू दिस. एक मिनिट आपण करूयात. 3चा क्यूब घेतला, टी क्यूब मायनस 3 क्यूब. 2 कॉन्स्टंट बाहेर काढला आणि मग त्याच्यानंतर ना टी क्यूब मायनस 3 क्यूब.
जर का 2 बाहेर काढलाय तर 26 मायनस 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 बिकम प्लस 26, 27, 20, 29. हा 26 च्या बाहेर 26 मायनस 26 यायला हे बघ, कुठे आहे का ओके गुगलची सिस्टम फोनला? इज युअर नाईस. सो इथे माउस इज कुठे? काय नोटीस आहे ती? लो सिस्टीम. ओ गॉड, नो, मला वाटलं बॅटरी लो आहे. ठीक आहे. सो इथे लिमिट काय आहे की पेन क्वेश्चन काय आहे? लिमिट ऑफ 2x मायनस 2 अपॉन क्यूब रूट ऑफ अंडर रूट 26 प्लस x आणि बाहेर आहे काय? हा -3 इरेझर. टास्क फोर हे असं मला टाइम कन्झ्युमिंग पण परत काय. ठीक आहे, घेऊ शकतो ब्लॅकबोर्डवरती, पण परत टेक्स्टबुक वगैरे कसं दाखवणार? सो इट्स नॉट. हां थांब, मी रूटची लाईन नाही घेतली, डिनॉमिनेटरची लाईन. ठीक आहे. सो हा आपला क्वेश्चन आहे. तर x टेंड्स टू 1च आहे ना. हां, मग आता इथं त्यांनी फर्स्ट व्हॅल्यूज आपण पहिले सिम्प्लिफाय करून घेऊ. कशाचा आवाज येतोय? सो पेन कसं काय परत हे होतोय मला कळतच नाहीये. जातोय सारखं, किती ऐकणार आहे आपण. सो x tends to, here we are going to take 26. Pen is not working. आता बघ, what is the problem? हो मी केली चेक. ठीक आहे, थांब मी आता पेन बदल. पेनचाच प्रॉब्लेम आहे का? ह्याची पण बॅटरी लो होती का? नो, नथिंग ॲज सच. आत्तापर्यंत तर असं काही झालं नाही. ठीक आहे, पण ह्या एक्झाम्पलमध्ये नोटबुकमध्ये सॉल्व करावं लागेल. हे इथून चालतंय पेन, सी लाईक दिस, बट नॉट हिअर. ओके गुड, इट्स वर्किंग. पेन पण मध्ये मध्ये आमच्यासोबत मस्ती करतो. and we have to tolerate of your Google Assistant. He's answering my questions. So let's see fast की आता x tends to, इथे आपण 26 प्लस x जो डिनॉमिनेटर मध्ये आहे त्या टर्मला आपण t सबस्टिट्यूट करतोय. ओके, क्यूब. सो 26, कारण की आपल्याला आहे ना इथे बघ
टी क्यूब घेतला तरच आपल्याला क्यूब रूट. आता बघ डिनॉमिनेटरमध्ये त्यांनी क्यूब रूट दिला आहे, ठीक आहे. मग आता मी 26 प्लस एक्सची व्हॅल्यू जर का टी क्यूब घेतली आहे तर ते क्यूब आणि हा क्यूब कट होऊ शकतो, म्हणजे काहीतरी पुढचा विचार करून त्यांनी घेतला आहे. हे बघ, हे फर्स्ट टाइम आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करतोय म्हणून आपल्याला एवढे वाटतं की हेच का घेतलं आणि तेच का घेतलं. पण आता हेच जर का आपण 10th क्वेश्चन सॉल्व्ह करत असतो तर तू एकदा तरी विचारलं असतं का की क्यूबच का घेतोय, टूच का घेतोय. सो आपल्याला प्रॅक्टिसची गरज आहे. इट्स ओके, वी विल डू इट. सो सी फास्ट, 26 प्लस एक्स इज इक्वल टू टी क्यूब, ओके, अँड एक्स इज इक्वल टू टी क्यूब मायनस 26. ही आपण एक व्हॅल्यू काढून ठेवली आहे सॉल्व्ह करण्यासाठी. ओ गॉड. ओके, मग आता ह्या व्हॅल्यू नंतर ना आपण काय करणार आहे, फास्ट लिमिट x टेंड्स टू 1 अँड 2x. एक्सची व्हॅल्यू काय आहे, टी क्यूब मायनस 26 हे 6 आहे -2. ओके, नोटबुकमध्ये सॉल्व्ह करा तसंच एव्हरीवन, बिकॉज माझी एक्झाम नाही आहे, तुमची एक्झाम आहे आणि इथे मी सॉल्व्ह करते. काय, नॉट एट ऑल, काहीच नाही आहे मॅथ, असं काही नाही आहे लिमिट्स वगैरे नाही. CA मध्ये तर फक्त फाउंडेशनपर्यंत मॅथमॅटिक्स आहे. सो यू डोंट नीड टू वरी अबाउट मॅथ्स इन CA. सी आता इथे क्यूब रूट टी क्यूब आणि ना -3 ते लिहिते मी थोडं लांब. ओके, क्वेश्चन मध्ये काय आहे. सो आता इथे आपल्याला इथपर्यंत आपण काय केले, जस्ट सबस्टिट्यूशन केलं आहे. अँड वन्स वी हॅव सबस्टिट्यूटेड, आता आपल्या डोळ्याला दिसतंय तिथे की काय सिम्प्लिफाय होऊ शकतं. सो क्यूब रूट ऑफ टी क्यूब -3 आहे डिनॉमिनेटरला आणि न्यूमरेटरमध्ये 2 इंटू टी क्यूब -26 -2 आहे. सो न्यूमरेटरमध्ये आपल्याला 2 कॉमन दिसतोय दोन टर्म्सचं सबस्ट्रॅक्शनमध्ये. ओके, 2 आपण बाहेर काढूयात. सो वन्स तर इथून 2 आपण बाहेर काढला, मग काय भेटलं, कॉन्स्टंट बाहेर, लिमिट ऑफ x टेंड्स टू 1 अँड ब्रॅकेट मध्ये काय राहणार, 6 -1. ठीक आहे, क्लिअर. अपॉन, आता हे काय करणार आहे, थांब, आता हे मी सांगते की टी क्यूब आणि टी क्यूब रूट ऑफ टी क्यूब आहे इथे. सो क्यूब रूट ऑफ टी क्यूब इथे असं कट होतो. टी क्यूब हा अख्खा म्हणजे क्यूब रूट अँड दिस टी क्यूब. कसं काय माहिती ना, बेसिक्स. आय एम नॉट गोइंग टू टेल, का सांगू. ठीक आहे, टी क्यूब कॅन्सल होतो आणि मग त्याच्यानंतरनं इथे खाली तिथं स्क्वेअर रूट असतं तर स्क्वेअर कॅन्सल केलं ऑब्विसली. मग आता डिनॉमिनेटरला काय राहणार, t -3, दॅट इज t -3. इथपर्यंत काय डाऊट, नथिंग, ऑनलाईन. ठीक आहे. सो आता वन्स वी हॅव कम्प्लिटेड दिस, टू लिमिट x tends to 1 and here t
टी क्यूब मायनस 26 मायनस 1 अपॉन टी मायनस 3 आहे. सो मायनस, आता इथे काय होणार आहे, टी क्यूब मायनस 26 मायनस 1 इज इक्वल टू मायनस 27. येस. अँड टी मायनस 3 अप ब्रॅकेट कम्प्लीट. आता इथे काय होणार, 2 इंटू लिमिट x टेंड्स टू 1 टी क्यूब मायनस 3 क्यूब, 3 क्यूब काय 27. सो आपण त्याला 3 क्यूब घेतले. ओके. अँड देन टी क्यूब मायनस 3 क्यूब अपॉन टी मायनस 3 आहे इथे. मग काय होणार थेरम, थेरम काय आपला, x रेज टू n मायनस a रेज टू n अपॉन x मायनस a, x मायनस a, आणि इथं लिमिट x टेंड्स टू a. ठीक आहे. सो आता आपण काय इज इक्वल टू n इंटू a रेज टू n मायनस 1. आता काय येणार आहे इथे, 3 इंटू 2 येईल. सो डिरेक्टली आता लिमिट वगैरे गेला. मग 2 इंटू a काय आपला n, हां 2 न्यूमरेटरला 3, हां कॉन्स्टंट ॲज इट इज. मग त्याच्यानंतर n ची व्हॅल्यू आहे 3 इंटू a ची व्हॅल्यू 3 रेज टू n ची व्हॅल्यू 3 3 मायनस 1. ठीक आहे. मग सिंपल इज इक्वल टू 3 2 6, 3 रेज टू स्क्वेअर, 3 स्क्वेअर 9, 9 6 3, 3 2 6, 6 9 54. 3 2 6 56. डन. ठीक आहे. तुम्ही प्रॅक्टिस करा क्वेश्चन्सची. एक्सरसाइज कुठला आहे, कुठला चॅप्टर, नंबर 7th चॅप्टर आहे, 7th चॅप्टर 7.1 आहे. ओके. सो डन फॉर टुडे. जे काही सॉल्व एक्झाम्पल झाले ते सॉल्व करा, आणि एक्सरसाइज पण आपल्याला 2-3 एक्सरसाइजेस ह्याचे आणि थोडे डिफिकल्ट आहेत पुढे. सो उद्या बघू. ओके. चलो बाय बाय, अँड जॉईन टुमॉरो ऑन टाईम एव्हरीवन.